नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आपण आज आपल्याला माहिती आहे की टेट 3चा जेव्हा रिझल्ट लागला होता तेव्हा त्यांनी फक्त रोल नंबर, रजिस्ट्रेशन आणि मिळालेले स्कोर्स टाकलेले। तर महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे उमेदवारांनी मागणी केलेली की आम्हाला रिझल्ट 2022 प्रमाणे पाहिजे। त्यापूर्वी आपण पाहूया की टीईटीची जी एक्झाम झालेली नोव्हेंबर 2024ला 10 नोव्हेंबर 2024ला जी एक्झाम झाली होती त्याचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये सबमिट झालेले आहेत। तर ज्यांनी पास झालेली आहे टीईटी त्यांनी ते प्रमाणपत्र तिथून घ्यावे। ओके, तर मी या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की टीईटी किंवा सीटीईटी हे किती महत्त्वाचं आहे आपल्यासाठी। आणि आता परवा दिवशीच्या याच्यामध्ये आलेला आहे, सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे की 6वी ते 8वी प्रमोशनसाठी जे पूर्वी लागलेले टीचर होते त्यांना टीईटी पास होणं अनिवार्य आहे। त्यांना टीईटी ही पास व्हावीच लागेल तरच त्यांचं प्रमोशन होईल। आणि मित्रांनो, टीईटीच्या इक्वल सीटीईटी आहे। 1ली ते 5वी पर्यंत टीईटी पेपर फर्स्ट किंवा सीटीईटी पेपर फर्स्ट लागेल आणि 6वी ते 8वी साठी टीईटी पेपर सेकंड ते सीटीईटी पेपर सेकंड लागेल। टीईटी आणि सीटीईटी पास करण्यासाठी आपल्याला कोणती बुक लिस्ट लागेल किंवा कशा प्रकारे अभ्यास करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही चेक करू शकता चॅनलवर जाऊन। ओके, सेकंड मुद्दा मित्रांनो, आपल्याला बऱ्याच उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे मागणी केलेली की 2022 प्रमाणे टेट 2025चा रिझल्ट लावा। कास्ट वाईज रिझल्ट लावलेला आहे। पुन्हा एकदा स्कोर बदललेला नाही आहे मित्रांनो, स्कोर तोच आहे, फक्त इथे आपल्याला जेंडर वाईज, कास्ट वाईज स्कोर लिस्ट लागलेली आहे। त्यामध्ये आपण इथे समोर बघू शकता की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेले एकूण उमेदवार किती आहेत। SCBCचे उमेदवार आहेत 15,220, OBCचे उमेदवार आहेत 6,482, NTCचे आहेत 9,368, EWSचे आहेत 9,822, जनरलचे आहेत 36,496, NTD 5,254, NTB 5,400, SC 31,621, ST 19,324, SBC 3,086, VJAचे 6,048 असे एवढे उमेदवार आहेत। कास्ट वाईज त्यांनी दिलेला आहे आणि कास्ट वाईज आपली काय रँक आहे ते तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर चेक करू शकता। टेलिग्राम चॅनलवरती PDF पाठवलेली आहे जी की आता IBPSने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे दिलेली आहे। नवीन निकाल जाहीर केलेला आहे। स्कोर तेच आहेत मित्रांनो, स्कोर चेंज झालेले नाहीत आणि नॉर्मलायझेशन झालेले आहे। जर जागा 15,000 निघाल्या तर कट ऑफ असा राहील। हे जे मी दाखवलेला आहे तो कट ऑफ हा माझ्या अंदाजानुसार आहे। या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये मी हा कट ऑफ सांगितलेला होता आणि तो मला आता सध्या तरी खरा वाटतोय। तुम्ही चेक करा। जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा। ओके, थँक्यू।